मंडळी नमस्कार. मराठीत एक म्हण आहे, नाव मोठं आणि लक्षण खोटं. लातूरच्या राजकारणाकडे पाहिलं की आज या म्हणीचाच प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. लातूर मराठवाड्याची शान. एकेकाळी या मातीने असा हिरा दिला ज्यांनी दिल्लीच्या तख्ताला सुद्धा लातूरची दखल घ्यायला लावली. ते म्हणजे आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब. वडिलांची पुण्य यांनी स्वतःची कमाई, यात खूप फरक असतो हो. साहेबांनी शून्यातून विश्व निर्माण केलं, पण आज प्रश्न हा आहे की त्यांच्या वारसदारांनी त्या विश्वाचं काय केलं. आजचा हा पंचनामा कुण्या नेत्याचा द्वेष करण्यासाठी नाही, तर लातूरच्या जनतेच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय. पुन्हा तेच चेहरे, पुन्हा तीच आश्वासनं आणि पुन्हा तोच अभिनय. पण थांबा, भावनेच्या लाटेत वाहून जाण्यापेक्षा वास्तवाच्या काठावर उभं राहून हिशोब मागणं केव्हाही शहाणपणाचंच ठरतं. मग आज मराठवाडा नेतामध्ये आपण विचारणार आहोत, सत्ता उपभोगून वर्षानुवर्षे तेच आश्वासन देणाऱ्यांना जाप. चला तर मग सुरू करूया लातूरच्या विकासाचा आणि विश्वासघाताचा पंचनामा. पण त्याआधी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या सर्व पक्षातील नेत्यांना आमचे आव्हान आहे की लातूरच्या विकासाच्या धोरणावर बोला. व्यक्ती टीका टिप्पणी करून लातूरच्या विकासाची पातळी घसरू देऊ नका. कारण राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र आणि शत्रू नसतो. दुश्मनी भी इस अंदाज में निभानी चाहिए कि अगर कल दोस्ती हो जाए तो नजरे झुकानी ना पडे. सुरुवात करूया त्या मुद्द्याने जो मुद्दा नेहमीच महत्वाचा ठरला आहे. मुद्दा आहे सामाजिक न्यायाचा. आमदार साहेब, निवडणुका आल्या की तुम्हाला वंचित बहुजन आघाडीची आणि महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण येते. तुमच्या तोंडून जय भीमचा नारा बाहेर पडतो, पण म्हणतात ना, ओठात एक आणि पोटात दुसरं. तुमचं दलित प्रेम हे पुतना मावशीच्या प्रेमासारखं आहे, हे आता लपून राहिलं नाही. लातूरकरांनो, आठवा तो प्रसंग जेव्हा लातूरमध्ये डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या स्टॅच्यू ऑफ नॉलेजचा विषय आला. तेव्हा यांची दातखिळी का बसली होती. ज्या महामानवाने देशाला संविधान दिलं, त्यांच्या स्मारकाला विरोध करताना यांना काहीच कसं वाटलं नाही. याचे उत्तर आहे का अमित भैया तुमच्याकडे? इथल्या भूमिपुत्राला डावलून स्थानिक आंबेडकरी कार्यकर्त्याला बाजूला सारून तुम्ही बाहेरचे उमेदवार लातूरकरांच्या माथी मारले, अथवा केवळ एससी प्रमाणपत्र असलेले उमेदवार दिले. कधी जयंतराव आवळे असोत किंवा काळगे साहेब असोत, हे केवळ प्यादी आहेत का? याचे उत्तर आहे का तुमच्याकडे? घरातला चळवळीतला दिवा विजवायचा आणि बाहेरचा उजेड आणायचा, हा कुठला न्याय? काँग्रेसमध्ये राबवणाऱ्या रक्ताचं पाणी करणारा एखादा स्थानिक दलित तरुण तुम्हाला दिसला नाहीत का? का तो चालत नाही? जर इथला स्थानिक कार्यकर्ता मोठा झाला तर आपली संस्थानिक खुर्ची डगमगेल, ही भीती तुमच्या मनात घर करून बसली आहे का? लक्षात ठेवा, लबाड लांडग्यांनी कितीही सामाजिक न्यायाचा गप्पा केल्या तरी त्या कुणावरही विश्वास ठेवत नसतं. केवळ मतासाठी जय भीम म्हणून तुम्ही आंबेडकरी समाजाचे हितचिंतक होऊ शकता नाही भैया. कारण जर जय भीम हा स्वाभिमानाचा नारा नाही, क्रांतीचा नारा आहे, आणि याचे हादरे तुम्हाला विधानसभेत बसले आहेत. निसटत्या विजयाने पायाखालची जमीन सरकल्यामुळे तुम्ही वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतला आहात. ही लातूरची जनता ओळखून आहे. गरज सरो आणि वैद्य मरो, ही तुमची वृत्ती आता उघडी पडली आहे. आता समाज जागा झालाय, तो हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाही. आता वळूया विकासाच्या मुद्द्याकडे. विकासाच्या गप्पा मारताना तुमची जीभ थकत नाही, पण हाताच्या काकणाला आरसा कशाला? लातूरला खरा रोजगार कुणी दिला? सत्य हे सूर्यासारखं लक्क आहे. लातूरमध्ये मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी आली, ती भारतीय जनता पक्षाच्या धोरणामुळे. व्हिडिओकॉन सारखा उद्योग आला भाजपच्या काळात. आज जिथं वंदे भारत कोच बनत आहेत, हातांना काम मिळत आहे, घरात 2 पैसे येत आहेत,
याला म्हणतात शाश्वत विकास. तुमचा विकास केवळ पीव्हीआर, शॉपर स्टॉप, इंडोमोबाईल इथपर्यंत मर्यादित आहे. आता हा लातूरचा विकास आहे की कुणाचा हे लातूरकरांना सांगायची गरज नाही. आमच्या ही कानावर चर्चा पडतात, पण त्यावर आम्ही सध्या काही जास्त बोलणार नाही. राजकारणात एक म्हण आहे, बोलाची कडी आणि बोलाचाच भात. अमित देशमुख, तुमच्या बाबतीत ही असं म्हणतात तंतोतंत लागू पडते. टेंबी प्रकल्पाचं काय झालं? तुम्ही घोषणांचा पाऊस पाडला होता, टेंबीमध्ये मोठा प्रकल्प आणणार, क्रांती घडणार. आज तिथं जाऊन बघा, शुकशुकाट आहे, ना उद्योग आहेत ना रोजगार. ती जमीन तशीच पडून आहे. तरुणांची स्वप्न मातीत मिसळली आहेत. शब्दाला पक्का तोच खरा नेता असतो, पण तुम्ही फक्त शब्द देण्यास पटाईत आहात. आणि पाण्याचा प्रश्न, उजनीचं पाणी लातूरला आणू, हे वाक्य ऐकून लातूरकरांचे कान आता किटले आहेत. जास्तीत जास्त काळ तुमची एक हाती सत्ता, पण काखेत कळसा आणि गावाला वळसा, अशी तुमची गत आहे. आता एक असा प्रश्न आहे जो बघून हसावं की रडावं हेच कळत नाही. महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या की तुम्ही घोषणा देता, आम्ही लातूरला धूळमुक्त करू. अहो, जास्तीत जास्त काळ सत्तेच्या चाव्या तुमच्या खिशात आहेत ना, मग इतका काळ काय झोपा काढल्या होत्या? आणि सर्वात दुर्दैवी गोष्ट काय माहितीये? दिव्याखाली अंधार आहे. ज्या वडिलांचं नाव घेऊन तुम्ही मते मागता, त्या आदरणीय स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या नावाचा रस्ता एकदा बघा. त्या रस्त्यावरून जाताना नाकाला रुमाल बांधावा लागतो, अंगावर धुळीचे थर बसतात. ज्या नेत्यांच्या नावाने रस्ता ओळखला जातो, त्या रस्त्याची दुर्दशा. आमदार साहेब, वडिलांच्या नावाचा रस्ता तुम्हाला चकाचक ठेवता येत नाही आणि तुम्ही लातूरला स्मार्ट सिटी बनवण्याच्या गप्पा मारता. हे खड्डे, ही धूळ, हे दुसरं तिसरं काही नसून तुमच्या निष्क्रियतेचं जिवंत पुरावे आहेत. साहेबांची स्टाईल कॉपी करून कुणी साहेब होत नसतं. साहेबांनी रस्ते बांधले, तुम्ही त्या रस्त्याला धूळ सुद्धा साफ करू शकला नाहीत. हा इतिहास तुम्हाला माफ करणार नाही. मंडळी, शेवटचा मुद्दा, कळसूत्री बाहुल्यांचा खेळ आता संपलाय. अमित देशमुख, तुम्ही सुद्धा साहेबांचे सुपुत्र आहात, याचा आम्हाला आदर आहे. पण वारसा रक्ताचा नसतो तर विचारांचा असतो. साहेबांचे डायलॉग मारून टाळ्या मिळवता येतील, पण विश्वास मिळवता येणार नाही. कावळ्याने राजहंसाची चाल चालली तर तो आपली मूळ चालही विसरतो. तशी तुमची अवस्था झाली आहे. आजच्या तरुण पिढीला हुशार आहे, तिला आश्वासनाची नको, विकास हवाय. अभिनेता नको, लोकनेता हवाय. आता वेळ पळ काढण्याची नाही, तर समोर येऊन उत्तर देण्याची आहे. टेंबीचं काय झालं, पाण्याचं काय झालं आणि स्थानिक भूमिपुत्रांना न्याय कधी मिळणार? लातूरच्या जनतेला आमचं आव्हान आहे, आता गप्प बसू नका. या प्रश्नाची उत्तरे मागा, कारण प्रश्न तुमच्या भविष्याचा आहे. प्रश्न तुमच्या लातूरच्या अस्मितेचा आहे. अमित भैया, आता तरी बोला, लातूर वाट बघतय.